वऱ्हाडी येथील केळीला इराणमध्ये उच्चांक दर. आधुनिक शेतीमुळे दोन भावांना आंतरराष्ट्रीय यश. शिरपूर तालुक्यातील वऱ्हाडी येथील प्रगतशील शेतकरी व कृषीभूषण नानासो सुदाम करंके आणि कवी दादासो कैलास करंके या दोन भावांनी आधुनिक शेतीच्या अभ्यासपूर्ण नियोजनातून उत्पादित केलेली केळी दिनांक 28 फेब्रुवारी वार शनिवार रोजी थेट इराण देशात निर्यात होऊन उच्चांक दर मिळवला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्यांच्या केळीला मोठी मागणी निर्माण झाल्याने करके बंधूंच्या कष्टांना यश मिळाले असून तालुक्यासह संपूर्ण परिसरात त्यांचे मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे. करंके बंधूंनी केळी पिकासाठी माती परीक्षण, पाणी व्यवस्थापन, खतांचे संतुलित नियोजन, रोग कीड प्रतिबंधक उपाययोजना आणि काढणी पश्चात प्रक्रिया या सर्व बाबींवर विशेष भर दिला. दर्जेदार रोपांची निवड, वेळेवर लागवड, शास्त्रशुद्ध छाटणी, फळांची योग्य ग्रेडिंग व आधुनिक पॅकिंग पद्धतीमुळे त्यांच्या केळीचा दर्जा आंतरराष्ट्रीय निकषानुसार सिद्ध झाला आहे. या केळी निर्यातीसाठी खानदेशातील इफेक्टिवेट इपेक्स चाळीसगाव येथील कंपनीने पुढाकार घेतला आहे. कंपनीचे संचालक संकेत येवले आणि कुणाल पाटील यांच्या माध्यमातून यावर्षी इराणसाठी तब्बल 3 कंटेनर केळी पाठवण्यात येत आहेत. निर्यातीपूर्वी गुणवत्ता तपासणी, कोल्ड चेन व्यवस्थापन आणि वेळेवर वाहतूक यशस्वीरित्या पार पाडण्यात आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे मागील वर्षी देखील करके बंधूंनी आपली केळी इराण देशात निर्यात केली होती. त्यावेळी मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे व दर्जेदार उत्पादनाच्या विश्वासावर यावर्षी पुन्हा एकदा इराणमधून त्यांच्या केळीला मागणी आली आहे. सलग दुसऱ्या वर्षी परदेशी बाजारपेठेत मागणी कायम राहिल्याने करंके बंधूंना आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण अनुभवायला मिळत आहे. करंके बंधू म्हणाले, योग्य पद्धतीने शेतीचे नियोजन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि बाजारपेठेची माहिती घेतली तर केळी पिकातूनही शेतकऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो. शेतकऱ्यांनी उत्पादनाचा दर्जा वाढवण्यावर आणि निर्यातक्षम शेतीकडे लक्ष केंद्रित करावे. त्यांच्या या यशामुळे परिसरातील अनेक शेतकरी प्रेरित झाले असून आधुनिक पद्धती स्वीकारून निर्यातक्षम उत्पादन घेण्याकडे त्यांचा कल वाढला आहे. स्थानिक कृषी तज्ज्ञांच्या मते शिरपूर तालुक्यातील हवामान व माती केळी पिकासाठी अतिशय अनुकूल आहे. योग्य नियोजन, मार्गदर्शन आणि बाजारपेठीशी थेट संपर्क साधल्यास येथील शेतकरी परदेशी बाजारपेठा सहज गाठू शकतात. करंके बंधूंचे हे यश केवळ वैयक्तिक नसून संपूर्ण खानदेशातील शेतकऱ्यांसाठी दिशादर्शक ठरत असून शेतीतूनही आंतरराष्ट्रीय संधी निर्माण होऊ शकतात ही संकल्पना प्रत्यक्षात साकार होत असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे. महाराष्ट्र 7/12 न्यूजसाठी ज्ञानेश्वर सैदाने, प्रतिनिधी. व्हायला पाहिजे त्याच्यासाठी मी सगळी काळजी घेतली, फुल केअर केला आहे. प्रत्येक झाडाला मी BI केला आहे, स्कटिंग बॅग लावली आहे, स्प्रे मारले आहे. त्याच्यामुळे माझ्या घामाला योग्य मोबदला मिळाला आहे. आणि विशेष करून जी कंपनी एक्सपोर्टसाठी काम करते ती खानदेशातली असल्यामुळे आपलेच माणसं आहेत, तीही शेतकऱ्यांसाठी नेहमी धडपड करीत असतात. मित्रांनो, आपण सगळ्यांनी जर अशी केअर घेतली तर आपल्यालाही 2 पैसे मोबदला चांगला मिळेल आणि परकीय चलन डॉलर आपल्या भारतात येईल, आपली अर्थव्यवस्थाही मजबूत होईल, देशालाही आपण हातभार लावू शकतो. अशी शेती करावी, आधुनिकतेची वाट धरावी, कास धरावी, त्याच्याने शेतकऱ्याचा फायदा होणार आहे. आपली कंपनी इफेक्टिवेट इम्पेक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड चाळीसगाव येथील आहे. आम्ही बनाना एक्सपोर्ट करतो. आपला बनाना पूर्ण गल्फ कंट्रीजमध्ये आम्ही सप्लाय करतो. आता नानांची केळी आम्ही इराण या देशात पाठवत आहोत. काल 1 कंटेनर, आज 1 कंटेनर आणि उद्या 1 कंटेनर असे 3 कंटेनर आम्ही इराण या देशात पाठवत आहोत. नानांची केळी बद्दल सांगायचं झालं तर नानांनी जी मेहनत घेतली ती त्यांच्या केळीमध्ये दिसते. त्यांच्या केळीवरची जी शायनिंग आणि त्यांच्या पूर्ण बागेमध्ये कुठल्याही केळीवर एक प्रकारचा कुठलाही डाग नाहीये, ती त्यांची मेहनत त्याच्यातून दिसते आणि त्याचा मोबदला त्यांना तो मिळालेला आहे.